बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे राजकीय विरोधक. मात्र आज या दोघांनी मुंबई ते नागपूरपर्यंत एकाच विमानानं प्रवास केला. आता हा निव्वळ योगायोग होता असूही शकतो. मात्र राजकारणात योगायोगानं घडणाऱ्या गोष्टी फार कमी आणि ठरवून केल्या जाणाऱ्या गोष्टी या जास्त असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र विमान प्रवासाची जोरदार चर्चा कशी सुरू आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया. ही दृश्य AI जनरेटेड नाहीत, ही खरीखुरी आहे. विमानात एका बाजूच्या विंडो सीटला बसलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर दुसऱ्या विंडो सीटला आहेत माजी मुख्यमंत्री आणि ऑपरेशन टायगरमुळे काहीसे राजकीय अडचणीत सापडलेले उद्धव ठाकरे. मुंबईहून नागपूरला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी एकत्र प्रवास केला. फुटीर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा करण्यासाठी उद्धव ठाकरे सोबत राहिलेल्या नेत्यांना घेऊन निघाले. तर देवेंद्र फडणवीस शनिवारी होणाऱ्या एका लग्न समारंभासाठी नागपूरला निघालेले. आता या प्रवासाला काही जण योगायोग म्हणतील आणि सोडून देतील, तर काही जण राजकारण शोधण्याचा प्रयत्न करतील. आता राजकारण शोधणाऱ्यांसाठी नाही म्हटलं तरी बराचसा स्कोप आहे. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त हे हिंदी चित्रपटांमधील वाक्य हे प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारे महायुती आणि जर त्यांची मैत्री सोडली तर शिंदे, ठाकरे आणि टीम देवेंद्र यांच्यामध्ये कोण कोणाचा शत्रू आहे हे वेगळं काही सांगायला नको. अशाच प्रकारे राजकारणामध्ये एक म्हण आहे, ती म्हणजे कोण कोणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो तर कोण कोणाचा कायमस्वरूपी शत्रू देखील नसतो. त्यामुळे मागच्या वेळेस असलेला शत्रू आज मित्र असू शकतो असं राजकारणामध्ये सांगितलं जातं. त्याच प्रकारे आज देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ही विमानामध्ये झालेली भेट ही निव्वळ भेटच होती का राजकीय दृष्टिकोनाने ही भेट बघावी लागेल, यावरती आता मतमतांतर असू शकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकाच विमानातल्या प्रवासावर विविध नेत्यांना काय वाटते आपण ऐकूया. कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे. त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे दोन नेते तिथं करत असावेत. आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार, कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न झाला असावा. पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटतं. एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा. याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही. फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही. आता फडणवीस आणि ठाकरेंचा हा एकत्रित प्रवास मुंबई ते नागपूरपर्यंतच मर्यादित राहणार की राजकीय धावपट्टीवरती सुद्धा पाहायला मिळणार, हा प्रश्न अनेकांना लॉजिकल वाटणार नाही. मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं इतके राजकीय भूकंप, अनैसर्गिक युती आणि आघाड्या पाहिल्यानंतर असा प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस कुणी केलं तर गैर वाटतं कामा नये. वेदांत नेप, ABP माझा, मुंबई.